आगामी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर महाभरती मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। गेल्या 22 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करत आहेत, परंतु शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। 16 जुलैपासून सुरू असलेल्या या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि आदिवासी विशेष पदभरतीसह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा महाभरती मोर्चा काढण्यात येणार आहे। हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार संतोष टारफे यांनी ही माहिती दिली। या मोर्चात हिंगोलीसह जवळपास 8 जिल्ह्यांतील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। या पत्रकार परिषदेला आदिवासी युवक कल्याण संघ, महाराष्ट्र राज्य, हिंगोली जिल्हा आणि इतर आदिवासी बांधव तसेच पत्रकार उपस्थित होते। एक आदिवासी दिनाच्या निमित्ताने महाभरती मोर्चाचं आयोजन हिंगोली येथे केलेलं आहे। हा मोर्चा फक्त हिंगोली जिल्ह्यापुरता नसून हा विभागीय मोर्चा आहे आणि याद्वारे आम्ही शासनाला सांगायचं की ज्या अधिसंख्य पद आहेत आदिवासी समाजामध्ये, जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 12,520 पद ते तुम्ही ताबडतोब भरले पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 5 महिन्यानंतर भरणार, परंतु 5 महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आणि परत हे पद भरती लांबणार आहे। आणि म्हणून आमच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर JR काढून त्याच्याबद्दलची जाहिरात काढली पाहिजे, नोटिफिकेशन काढलं पाहिजे, जेणेकरून ही भरती प्रक्रिया चालू झाली पाहिजे। दुसरं महत्वाचे की जवळपास 85,000 हे सरळ सेवा भरतीचे पद अद्यापर्यंत सरकारनं भरले नाही। राज्यघटनेच्या नुसार SC आणि ST चे पद भरण्यासाठी किंवा निधीसाठी कुठलीही अडचण नाही, परंतु शासन हे जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष देते। इलेक्शनच्या तोंडावर TRTA मार्फत जवळपास 1 ते 1.5 लाख विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचं काम सरकारने केलेले, परंतु जसं इलेक्शन संपलं परत हे विसरून गेलेले आहेत। आणि म्हणून या सरकारला आता जागे करण्यासाठी आणि त्या माध्यमातून ह्या मुलांना जे साखळी उपोषण केलं किंवा आमरण उपोषण केलं त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाभरती मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे। NTP न्यूज मराठी, हिंगोली।